कल्पना करा, तुम्ही एका प्रचंड गजबजलेल्या रेल्वे स्टेशनच्या मध्यभागी उभे आहात. चारी बाजूंनी गाड्यांचे भोंगे वाजत आहेत, लोकांची आरडाओरड सुरू आहे, सामानाची ने-आण करणाऱ्या ट्रॉलीचा खडखडाट कानावर आदळतोय. आणि आता एक क्षण तुमचे डोळे घट्ट मिटून घ्या. बापरे, हे नुसतं कल्पनेनेच किती भयानक वाटतंय. आजूबाजूला नक्की काय घडते हे अजिबात दिसत नाहीये. फक्त त्या आवाजातून धोक्याची जाणीव होतीये. हो ना. अशावेळी रस्ता ओलांडण्यासाठी तुम्ही कोणावर विश्वास ठेवाल? आता तुम्हाला वाटेल हा कुठल्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचा प्रसंग आहे, पण नाही. इयत्ता 4थीच्या मराठी पाठ्यपुस्तकात दडलेला हा एक प्रसंग आहे. पाठाचं नाव आहे वाटाड्या. अगदी साधीशी वाटणारी पण खूप खोल अर्थ असणारी ही गोष्ट आहे. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण या पाठाचा सारांश, त्यातले काही अत्यंत मार्मिक संवाद, व्याकरणाचा भाग आणि शिक्षकांसाठी दिलेल्या टिपा या सर्व स्रोतांचं विश्लेषण करणार आहोत. वरवर पाहता ही एका लहान मुलाची आणि एका अंध व्यक्तीची साधी गोष्ट वाटते. पण तसं पाहिलं तर हा धडा म्हणजे सहानुभूती आणि आपण ज्याला डोळसपणाचे आंधळेपण म्हणू शकतो ते दूर करण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं टूलकिट आहे. एक्झॅक्टली. चला तर मग या कथेत नक्की काय दडलंय ते उलगडून पाहूया. आता कथेच्या सुरुवातीला जो प्रसंग उभा केला ना, तो खूप प्रभावी आहे. मगाशी आपण जे डोळे मिटून घेण्याचं उदाहरण पाहिलं, तीच अवस्था या कथेतील काका या पात्राची आहे. हो, काका अंधे आहेत. ते स्टेशनवर उतरलेत आणि त्यांना घरी जायचे. पण बाहेर रस्त्यावर वाहनांची एवढी गर्दी आहे की त्यांच्या हातातली लाठी हवेतच चाचपडतीये आणि पावलं अडखळतायत. आणि तिथेच एक लहान मूल त्यांच्या मदतीला धावून येतं. अगदी बरोबर. त्यांना एका वाटाड्याची गरज असते आणि ते मूल तो वाटाड्या बनतं. इथेच ना मला एका शब्दावर थोडं थांबायचंय. वाटाड्या. आता आजच्या या डिजिटल युगात आपण वाटाड्या हा शब्द जवळजवळ विसरूनच गेलोय. खरंय, कारण रस्ता शोधण्यासाठी आता आपल्याकडे खिशातच GPS असतं. हो ना. म्हणजे मला सुरुवातीला वाटलं की वाटाड्या आणि GPS या दोन्ही गोष्टी एकच तर काम करतात, रस्ता दाखवण्याचं. बरोबर. पण जसजसं मी या स्रोतांचा अभ्यास केला तसतसं जाणवलं की या दोन्ही जमीन आसमानाचा फरक आहे. तो फरक नक्कीच समजून घेण्यासारखा आहे. आता बघा ना, GPS कसं काम करतं ते पूर्णपणे अक्षांश आणि रेखांश म्हणजे कॉर्डिनेट्सवर काम करतं. अच्छा, म्हणजे वेळेची बचत करण्यावर. हो, पूर्णपणे एफिशियन्सीवर आधारित असतं. ते तुम्हाला सर्वात जवळचा रस्ता सांगेल. पण जेव्हा एखादा माणूस वाटाड्या बनतो तेव्हा तो केवळ दिशा दाखवण्याचं काम करत नाही, तो एक प्रकारचं कॅलिब्रेशन करतो. कॅलिब्रेशन म्हणजे नक्की कशा पद्धतीचं कॅलिब्रेशन? शारीरिक आणि भावनिक कॅलिब्रेशन. जेव्हा ते लहान मूल त्या अंध काकांचा हात धरतं तेव्हा ते मूल स्वतःच्या चालण्याचा वेग काकांच्या अडखळणाऱ्या पावलांशी जुळवून घेतं. अरे वा, हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. हो ना. काकांना कुठल्या क्षणी भीती वाटतेय, रहदारीच्या आवाजाने ते कुठे दचकतायत हे ओळखून तो वाटाड्या आपला वेग कमी जास्त करतो. GPS तुम्हाला रस्त्याच्या खाचखळग्यांबद्दल सांगेल, पण माणसाच्या मनातील अगतिकतेनुसार स्वतःला बदलणार नाही. म्हणजेच वाटाड्या समोरच्या व्यक्तीच्या भावनिक लहरींशी स्वतःला जोडून घेतो. दिशा दाखवणे आणि आधार देणे यातील हाच तो महत्वाचा फरक आहे तर. अगदी बरोबर. आणि यात जुळवून घेण्याच्या प्रक्रियेतून कथेमध्ये एक अत्यंत सुंदर संवाद येतो. रस्ता ओलांडताना काका त्या मुलाला म्हणतात, मला डोळे नसले तरी हाताच्या स्पर्शाने आणि आवाजावरून मला माणूस ओळखता येतो. आता हे वाक्य वाचल्यावर ना माझ्या मनात एक शंका आली होती. म्हणजे लहान मुलांच्या पुस्तकांमध्ये अनेकदा गोष्टी थोड्या नाट्यमय करून सांगितल्या जातात. हां. खरोखरच कोणी फक्त स्पर्शावरून आणि आवाजावरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव किंवा त्याचा हेतू एवढ्या अचूकपणे ओळखू शकतो का, की हे फक्त कथेपुरतंच मर्यादित आहे? नाही, हे अजिबातच केवळ कथेपुरते मर्यादित नाही. यामागे एका अत्यंत प्रगत असा न्यूरोसायन्स दडलेला आहे. अच्छा. हो, याला विज्ञानाच्या परिभाषेत न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हणतात. होतं काय की जेव्हा एखाद्या व्यक्तीची दृष्टी जाते किंवा जन्मताच नसते तेव्हा मेंदूमधील दृष्टीवर नियंत्रण ठेवणारा भाग, ज्याला आपण व्हिज्युअल कॉर्टेक्स म्हणतो, तो तसाच निष्क्रिय पडून राहत नाही. म्हणजे तो भाग दुसरं काही काम करायला लागतो. एक्झॅक्टली. मेंदू अत्यंत हुशार असतो. तो श्रवणशक्ती आणि स्पर्शज्ञान हाताळणाऱ्या भागांना या रिकाम्या जागेचा वापर करू देतो. बापरे, हे खूपच भारी आहे. हो ना.
त्यामुळे अंध व्यक्तींची स्पर्श आणि आवाजातील बारकावे टिपण्याची क्षमता खरोखरच डोळस व्यक्तींपेक्षा कैक पटीने वाढते. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की ही एक प्रकारची बायोलॉजिकल कॉम्पेन्सेशन आहे. पण मग ह्याचा अर्थ असाही होतो का की आपण म्हणजे ज्यांना दृष्टी आहे ते लोक अनेकदा आजूबाजूच्या जगाकडे खऱ्या अर्थाने अंधाळेपणाने बघत असतो? तसं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपण पाहतो सर्व काही, पण आपण हे जे सूक्ष्म बारकावे आहेत ते बघण्यात अपयशी ठरतो. अगदी तसंच आहे. आपण त्याला कॉग्निटिव्ह लोड किंवा संज्ञात्मक भार म्हणू शकतो. डोळस माणसाचा मेंदू सतत आजूबाजूच्या रंग, रूप, प्रकाश आणि हालचालींवर प्रक्रिया करत असतो. बरोबर. दृष्टीचा हा भार एवढा मोठा असतो की आपण आवाजातील सूक्ष्म बदल किंवा स्पर्शातील निरागसता यांकडे सहज दुर्लक्ष करतो. आपण एखाद्या व्यक्तीकडे बघून त्याचे कपडे किंवा दिसण्यावरून लगेच पूर्वग्रह बनवतो. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर, पण आपण तसंच करतो. हो, पण अंध काकांना तो दृष्टीचा अडथळा नाहीये. जेव्हा ते लहान मूल काकांचा हात धरतं तेव्हा काकांना त्या मुलाची उंची किंवा कपडे दिसत नाहीत. त्यांना फक्त त्या कोवळ्या स्पर्शातील निर्व्याज मदत आणि आवाजातील काळजी जाणवते. म्हणूनच ते म्हणतात की ते स्पर्शाने माणूस ओळखतात. तिथे कोणताही पूर्वग्रह नसतो. बरोबर. हे खरंच थक्क करणारं आहे. आपण विचार करतो की डोळे आपल्याला सत्य दाखवतात, पण अनेकदा तेच आपल्याला पूर्वग्रहांमध्ये अडकवतात आणि सत्य पाहण्यापासून रोखतात. नक्कीच. आणि काकांना हा जो निरागस स्पर्शाचा अनुभव येतो, त्यातून त्यांना मिळणारा आनंद हा पाठात शब्दातीत असा वर्णिला आहे. पण इथून आपण या सत्राच्या एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया, जो शिक्षकांसाठी दिलेल्या टिपांमध्ये आहे. हो, तो नाट्यीकरणाचा भाग. हो, मुलांमध्ये ही सहानुभूती निर्माण करण्यासाठी या स्रोतांमध्ये पाठाचं रोल प्ले किंवा नाट्यीकरण करण्याचा सल्ला दिला गेलाय. म्हणजे वर्गात एका मुलाने डोळ्यावर पट्टी बांधायची आणि दुसऱ्याने त्याला रस्ता पार करायला मदत करायची. आता मला एक प्रामाणिक प्रश्न विचारायचा आहे. 9-10 वर्षांच्या मुलांच्या वर्गात असा 2 मिनिटाचा डोळे बांधण्याचा खेळ खरोखरच त्यांच्यात एम्पथी किंवा सहानुभूती रुजवू शकतो, की हा फक्त अभ्यासातून वेळ काढण्याचा एक रंजक प्रकार आहे? हा प्रश्न खूप रास्त आहे. वरवर पाहता हा फक्त एक खेळ वाटू शकतो, पण चाइल्ड सायकॉलॉजी याकडे वेगळ्या दृष्टीने पाहते. लहान मुलांना तुम्ही केवळ शब्दांतून अंध लोकांना मदत करा, त्यांच्याशी चांगले वागा असे नैतिक उपदेश दिले तर ते त्यांच्या मेंदूत फार काळ टिकत नाहीत. म्हणजे नुसतं लेक्चर देऊन उपयोग नाही? अजिबात नाही. कारण सहानुभूती ही अमूर्त संकल्पना आहे. पण जेव्हा तुम्ही एखाद्या मुलाच्या डोळ्यांवर पट्टी बांधता तेव्हा तिथे कॉग्निटिव्ह डिसोनन्स निर्माण होतो. कॉग्निटिव्ह डिसॉनन्स म्हणजे नेमकं काय होतं त्या मुलाच्या मनात त्या क्षणी? सोप्या भाषेत सांगायचे तर अचानक ती सुरक्षित वाटणारी वर्गाची जागा त्या मुलासाठी अनोळखी आणि धोक्याची बनते. आजूबाजूला मुले हसत असतात, आवाज येत असतात, पण दिशा समजत नाही. म्हणजे तो पूर्णपणे गोंधळून जातो. हो, ती जी 2 मिनिटांची अगतिकता आणि दिशाहीनता असते ती त्याच्या मेंदूत एक फिजिकल मेमरी तयार करते. आणि त्याच क्षणी जेव्हा दुसरा विद्यार्थी येऊन त्याचा हात धरतो तेव्हा त्याला मिळणारा सुरक्षिततेचा अनुभव हा निव्वळ तात्विक नसतो, तो प्रत्यक्ष अनुभवलेला असतो. अच्छा. यालाच सायकोलॉजीमध्ये एम्पॅथेटिक वायरिंग म्हणतात. म्हणजे सहानुभूती ही केवळ दुसऱ्याची दया येणे किंवा कीव करणे नाही येतं? अजिबात नाही. दया येणे आणि सहानुभूती यात खूप मोठा फरक आहे. दया ही सुरक्षित अंतरावरून येते, अरे रे बिचारा म्हणणे म्हणजे दया. पण सहानुभूती म्हणजे समोरच्या व्यक्तीचा शारीरिक आणि भावनिक अनुभव स्वतःच्या मज्जासंस्थेत उतरवून घेणे. म्हणजे दुसऱ्याच्या संवेदनांचा अनुवाद स्वतःच्या शरीरात करणे हे खूपच सखोल आहे. हो ना. नाट्यीकरणातून नेमकी हीच प्रक्रिया घडते. मला आता समजलं की शिक्षकांसाठीची ती टीप किती विचारपूर्वक दिली गेली आहे. पण या सगळ्या भावनिक आणि मानसशास्त्रीय चर्चेनंतर या पाठामध्ये अचानक व्याकरणाचा भाग येतो. हां, बरोबर. मला हे वाचताना थोडा धक्काच बसला. म्हणजे आपण इतक्या गंभीर विषयावर बोलत असताना मध्येच वाक्प्रचार, विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द का येतात? सहानुभूतीसारख्या विषयाचा आणि व्याकरणाचा काय संबंध? तसं वाटणं साहजिक आहे, पण हा संबंध भाषा विज्ञानाशी जोडलेला आहे. कोणतीही भाषा केवळ संवादाचे माध्यम नसते, ती आपली विचार करण्याची पद्धत घडवते. म्हणजे कसं? थोडं सोप्या भाषेत सांगाल? नक्कीच. जेव्हा आपण मुलांना वाटाड्या होणे किंवा हात देणे असे वाक्प्रचार शिकवतो, तेव्हा आपण त्यांना केवळ शब्दार्थ शिकवत नसतो. हात देणे याचा अर्थ फक्त शारीरिक मदत नाही, तर तो आपल्या संस्कृतीतील आधाराचा एक फ्रेमवर्क आहे. अच्छा. म्हणजे शब्दांतून आपण त्यांना माणुसकी शिकवतोय. पण मग त्या विरुद्धार्थी शब्दांच्या जोडीबद्दल तुमचं काय मत आहे?
पाठात एक जोडी दिली आहे, मदत विरुद्ध खोडसाळपणा. हां. मला इथेच खरी अडचण वाटली. मदतीच्या विरुद्ध मदत न करणे किंवा असहकार्य असा शब्द असायला हवा होता. खोडसाळपणा हा शब्द मदतीच्या विरुद्ध कसा असू शकतो? इथेच तर अभ्यासक्रम तयार करणाऱ्यांची खरी हुशारी दिसते. लहान मुलांच्या वर्तणुकीचा विचार करा. लहान मुले सहसा जाणीवपूर्वक कोणाचं नुकसान करत नाहीत, हो, ते तर आहे. पण अनेकदा ते प्राण्यांची किंवा अपंगांची थट्टा करतात, त्यांच्यावर हसतात. याला आपण खोडसाळपणा म्हणतो. हा खोडसाळपणा द्वेषातून येत नाही, तर तो कल्पनाशक्तीच्या अभावातून म्हणजे फेल्युअर ऑफ इमॅजिनेशनमधून येतो. अरे वा, हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की मुले मुद्दाम क्रूर नसतात, तर त्यांना समोरच्याच्या भावनांची जाणीवच नसते. बरोबर. आणि म्हणूनच मदत या शब्दाच्या थेट विरोधात खोडसाळपणा हा शब्द ठेवून विद्यार्थ्यांना भावनिक बुद्धिमत्ता शिकवली जात आहे. म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. हो. त्यांना हे अप्रत्यक्षपणे सांगितले जात आहे की जर तुम्ही इतरांची थट्टा करत असाल किंवा खोडसाळपणे वागत असाल, तर तुम्ही फक्त मस्ती करत नाही आहेत, तर तुम्ही मदत करण्याच्या प्रक्रियेत अपयशी ठरत आहात. मापरे, वाईट वागणूक ही क्रूरता नसून विधायक सहानुभूतीचा अभाव आहे, हे या व्याकरणातून बिंबवलं जातंय. हे तर खरंच डोळे उघडणार आहे. व्याकरणाचा असा मानसशास्त्रीय उपयोग मी कधीच पाहिला नव्हता. आणि समानार्थी शब्दांच्या बाबतीतही असाच सूक्ष्म अर्थ दडलेला आहे. पाठात रस्ता या शब्दासाठी वाट आणि मार्ग हे 2 शब्द दिले आहेत. हो, आपण हे शब्द रोजच्या जगण्यात समानार्थी म्हणूनच वापरतो. यातही काही वेगळा अर्थ आहे का? वापरतो नक्कीच, पण वाट आणि मार्ग या शब्दांच्या छटा वेगळ्या आहेत. वाट ही बऱ्याचदा नैसर्गिकरित्या तयार होते. लोक चालत राहतात आणि पाऊलवाट तयार होते. बरोबर. पण मार्ग हा शब्द एका जाणीवपूर्वक केलेल्या कृतीचा संदर्भ देतो. मार्ग हा काढावा लागतो, तो बांधावा लागतो. या कथेशी जोडून पाहायचे तर त्या अंध काकांना घरी जाण्यासाठी एक वाट हवी होती, जी गर्दीत हरवली होती. आणि त्या लहान मुलाने आपला वेळ देऊन काकांचा हात धरून त्यांच्यासाठी एक सुरक्षित मार्ग जाणीवपूर्वक तयार केला. एक्झॅक्टली. वा. वाट आपोआप तयार होते, पण मार्ग जाणीवपूर्वक काढावा लागतो. हा विचार खूप काळ लक्षात राहील असा आहे. आणि जाणीवपूर्वक काहीतरी करण्यावरून मला पाठाच्या शेवटी दिलेल्या काही कृती आणि उपक्रमांची आठवण झाली. हो, प्रोजेक्ट्सची यादी. स्रोत पाहताना मला वाटलं की इथे काहीतरी निबंध लिहिण्यासारखा गृहपाठ असेल, पण इथे अत्यंत प्रॅक्टिकल उपक्रम दिले आहेत, जसं की ब्रेल लिपीची माहिती घेणे. दुसरं म्हणजे अपंगांना मदत करणाऱ्या एखाद्या समाजसेवकाची मुलाखत घेणे. आणि तिसरं म्हणजे तो रस्ता ओलांडून देणारा प्रसंग चित्रात रेखाटणे. आता मुलाखत घेणं मी समजू शकतो, पण डोळस मुलांना ब्रेल लिपीची माहिती घेण्याची काय गरज आहे? याचा एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक हेतू आहे. आपल्या समाजात अनेकदा शारीरिक अपंगत्व आणि बौद्धिक कमतरता या दोन्ही गोष्टींची गल्लत केली जाते. अनेकदा अंध व्यक्तींबद्दल समाजाचा दृष्टिकोन केवळ दयेचा असतो. हो, आपण नेहमी बिचारे म्हणतो त्यांना. बरोबर. आणि दया ही बऱ्याचदा श्रेष्ठत्वाच्या भावनेतून येते. पण जेव्हा डोळस मुले ब्रेल लिपी कशी काम करते हे पाहतात, तेव्हा त्यांना हे समजते की अंध असणे म्हणजे अडाणी असणे नव्हे. वाचण्यासाठी ते फक्त एका वेगळ्या सिस्टमचा वापर करत आहेत. अच्छा, म्हणजे यामुळे त्यांच्याबद्दल फक्त दया निर्माण होत नाही, तर एक आदर आणि समानतेची भावना निर्माण होते. अगदी तसंच. आणि तुम्ही जो चित्र काढण्याच्या उपक्रमाचा उल्लेख केलात, तोही केवळ वेळ घालवण्याचा उद्योग नाहीये. मला प्रामाणिकपणे तसंच वाटलं होतं की मुलं फक्त रंगीत पेन्सिली घेऊन वेळ घालवतील. तसं नाहीये. हे स्पेशल प्रोसेसिंगचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे कसं? जेव्हा एखादं मोल, तो गजबजलेला रस्ता, ती वाहने, ते अंध काका आणि तो मदतीला आलेला मुलगा हे सर्व एका कागदावर काढण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्याला धोक्याची जागा आणि सुरक्षिततेची जागा यांची सांगड घालावी लागते. अरे वा, म्हणजे तो पूर्ण प्रसंग ते स्वतःच्या डोक्यात उभा करतात. हो ना. अमूर्त भावनांना एका चित्राच्या चौकटीत बसवताना मुलांना त्या धोक्याची आणि आधाराची व्याप्ती खऱ्या अर्थाने समजते. खरंच, एका लहान मुलांच्या धड्यामध्ये आणि त्याच्या व्यायामामध्ये एवढा सखोल विचार दडलेला असू शकतो, याची मला अजिबात कल्पना नव्हती. हे सगळं ऐकल्यावर मला असं वाटतंय की हा धडा 4थीच्या मुलांसाठी जेवढा महत्त्वाचा आहे, त्याहून कितीतरी अधिक तो आजच्या आपल्यासारख्या प्रौढांसाठी गरजेचा आहे. अगदी सहमत आहे मी तुमच्याशी. आपण या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात आपापल्या मोबाईलच्या आणि स्वतःच्याच व्हिज्युअल बबलमध्ये इतके हरवून गेलो आहोत की आजूबाजूला काय चाललंय याचा आपल्याला विसर पडलाय. आणि हीच या पाठाची सर्वात मोठी उपलब्धी आहे.
आपण मघाशी डोळसपणाच्या आंधळेपणाबद्दल बोललो. या स्रोतांच्या शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा मुद्दा मांडला आहे. कोणता मुद्दा? त्यात म्हटलंय की डोळे असूनही अनेकदा आपण गरजूंकडे दुर्लक्ष करतो. पण ज्यांना डोळे नाहीत त्यांना जगाकडे बघण्याचा आणि माणसांना समजून घेण्याचा एक अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन असतो. बापरे, हा तर दृष्टीचा एक मोठा विरोधाभास आहे. डोळे आपल्याला भौतिक जग दाखवतात, पण तेच डोळे अनेकदा आपल्यातली माणुसकी झाकोळून टाकतात. अगदी बरोबर. आणि इथूनच मग एक असा प्रश्न निर्माण होतो जो कदाचित आपल्याला बराच काळ अस्वस्थ करेल. जर आपल्याकडे सगळं काही स्पष्ट पाहण्याची क्षमता आहे, आपली दृष्टी अगदी तीक्ष्ण आहे, तरीही आपल्याच आजूबाजूला असलेल्या माणसांची अगतिकता, त्यांची गरज आणि त्यांच्या भावनिक लहरी पाहण्यात आपण अपयशी ठरत असू, तर मग खऱ्या अर्थाने अंध कोण आहे? खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. आपले डोळे उघडे आहेत, पण आपली सहानुभूती मात्र बंदिस्त आहे. ज्या अंध व्यक्तींकडे जगाकडे पाहण्याची, जगाला स्पर्शून समजून घेण्याची आणि पूर्वग्रहांशिवाय लोकांवर विश्वास ठेवण्याची जी क्षमता आहे, ती आपण आपल्या या डोळस आयुष्यात कशी आणू शकतो? पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या गजबजलेल्या स्टेशनवरून किंवा रहदारीच्या रस्त्यावरून घाईघाईने चालत असाल, तेव्हा फक्त समोरचा रस्ता आणि स्वतःचं डेस्टिनेशन पाहू नका. स्वतःच्या वेगाला थोडं कॅलिब्रेट करून पहा. आजूबाजूच्या माणसांना खऱ्या अर्थाने बघण्याचा प्रयत्न करा. कोण जाणे, तुम्हालाही कदाचित कोणाचं तरी वाटाड्या होण्याची संधी मिळेल आणि नकळतपणे तुम्ही स्वतःसाठीच एक माणुसकीचा नवीन मार्ग शोधून काढाल. विचार नक्की करा. तोपर्यंत ऐकत रहा आणि शोधत रहा.